आपलं दुसरं डुएट गाणं सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत जितेंद्र तुपे आणि नेहा वर्मा. अश्विनी ये ना ये ना प्रिये जगू कसा तुझ्या बिना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि पाणी ग. तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये. मी तर प्रेम दिवाना रसिला, ते प्यार जरासा नशिला. मी तर प्रेम दिवाना रसिला, ते प्यार जरासा नशिला. कशी ही जिंदगीत आणि पाणी ग. तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये. मिटेत ये सासणी बाप सात प्रीतीच्या न्हाऊनी. स्वप्नात जागले लोचनी, ला 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 ला. अंग अंग मोहरे लाजुनी. हे जाऊ नको दूर आता मन फुलवुनी. तूच माझं राजा आणि मीच तुझी राणी. तू ये ना, तू ये ना प्रिये. जगू कसा तुझ्या बिना मी राणी ग, कशी जिंदगीत आणि बाणी ग. तू ये ना प्रिये, तू ये साजना, तू ये ना प्रिये, तू ये साजना. तू ये ना प्रिये. खतरनाक, खतरनाक, जबरी, अजून काय काय शब्द असतात ते सगळं सगळं सगळंच होतात. डिंचॅक. हा डिंचॅक. या माईकवर या एक एक जण. खूप छान, खूप छान. तुम्ही दोघांचंही खूप छान. दोन गोष्टींचा जे आजच्या एपिसोडमध्ये कंटिन्युटीमध्ये मला आपण म्हणतो ना कंटिन्युटीमध्ये ब्रेक झाला असं आम्ही फिल्मच्या भाषेमध्ये म्हणतो. एक कंटिन्युटी ब्रेक म्हणजे याचे कपडे कुठे गेले, हा गोविंदाचा हा एकदम असा कसा काय बनून आला. आणि दुसरं म्हणजे आज बरोबर डुएट गाणं आहे आणि बरोबर जितेंद्र तुपे आहे, तर या मुलींनी डोळे उघडे ठेवून गायले, पदर खोचून पण पदर खोचून गायले. म्हणजे फिल्ममध्ये जे आमच्या चारुताईनी ज्या पद्धतीने पदर खोचून ते झाडू घेऊन तसंच पदर खोचून हिने ते गाणं गायलं. ते या दोन गोष्टी एकदम मला भारी वाटल्या. आणि खरं तर हे गाणं बघा, आज इतकी वर्ष झालं हे गाणं वाजतंय, इतकी वर्ष. म्हणजे अश्विनी येना नंतर मला तरी आठवत नाही कुठलं गाणं इतकं पॉप्युलर झालं असेल अजूनपर्यंत, पण इतकं एवढं हे गाणं पॉप्युलर झालं. त्याचं एक कारण तर मला मेन म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके किशोर कुमार. आज तुम्हाला या आपल्या इथल्या ऑडियन्सनी लिटरली उभं राहून टाळ्या वाजवल्यात. म्हणजे काय काय कंपोजिशन असेल ते. खूपच छान. तुम्ही दोघांनी खूप छान गायलत आणि खूप छान एन्जॉय केलं. अप्रतिम. थँक्यू सो मच. ऍक्च्युली डुएट हा प्रकारच असा आहे की जेव्हा तुम्ही लाईव्ह परफॉर्म होत असेल तर तो
पाहण्यात त्याच्यामध्ये जर अशी गाणी असतील, जसं मगाचं गाणं होतं, हे गाणं आहे, याच्यामध्ये एक जी गिव्ह अँड टेक आहे ते पाहिल्याशिवाय तरी जास्त मजा येत नाही. आणि मला मजा वाटली खूप, पाहून सुद्धा ऐकून सुद्धा. तू मला आवडलास या गाण्यात, खूप छान. जितेंद्र, व्हेरी गुड, अमेझिंग. थँक्यू दादा. आणि नेहा, तुझं मला अगेन ज्या ठिकाणी तू परफेक्ट आलीस तिकडे इतकी छान परफेक्ट होतीस. आणि एक दोन ठिकाणी मला असं वाटलं की अरे म्हणजे तुलाही त्यावेळेला गाता गाता कळलेलं आहे, झोमतो हा गारवा वगैरे. पण ठीक आहे, हरकत नाही. आणि एक गोष्ट मी सांगतो जितेंद्र तुला की या ऑडिलिंगला तू थोडंसं हेजिटेट व्हायला नव्हतं पाहिजेस. कित्येक हिरो या ऑडिलिंगवर सुपर डुपर हिरो झाले टाइप्स. क्या बात आहे. त्यांच्या नुसत्या त्या हे हे ते आलं तरी काय, म्हणजे असा महान गायक परत नाही होऊ शकत. असे फार थोडे लोक आहेत ना आम्हाला ज्यांच्याबरोबर खूप मन दुखतं, खूप यातना होतात, खूप खूप कळवळतं मन की अरे यांना भेटता तरी का नाही आलं, यांच्याबरोबर काम का नाही करता आलं. त्यापैकी हा एक आवाज आहे. आमची आता फक्त काय म्हणतात त्याला, एवढीच अशी इच्छा आहे ना की एक गाणं आम्हाला अमित कुमारांकडनं गाऊन घ्यायचंय. ते एक आमची त्यांच्याशी निकटता साधण्याचा प्रयत्न आहे. पण ते आम्ही इन नियर फ्युचर नक्कीच कधीतरी आम्हाला तो योग येईल. आम्हाला तेवढा विश्वास आहे आम्हाला. पण आता अमित कुमारांबरोबर एक गाणं आम्हाला नक्की करायचं. पुढच्या सगळ्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. Sa re ga ma pa, ay yeah, sa re ga ma pa.